नरा हे संसारी, उपजला प्राणी नरा हे संसारी, बैसला शेजारी काळ उषा, पाहात उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, खाटीकाचे घरी आजा पुत्र पाहे, खाटीकाचे घरी आजा पुत्र पाहे, कसा ब्याची गाय वाचे कैसी, पाहत उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये, पाहात उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभः, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र,
तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचन अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. विठ्ठल 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 वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तिदातारु, मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत. देव हा विनती पवन सुत, विनती शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासू भटा. वचनैका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. विठ्ठला 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 प्रस्तुत. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली एक सूचना सांगते. कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही. पुरुष मंडळ आणि विशेष करून माझ्या माता भगिन्या, तुझं काय चाललंय?
माझं काय चाललंय, नातवंडाचं बरं आहे का, मुलाचं बरं आहे का, सुनबाई बोलते का नाही, बोलते का नाही, सगळे गप्पा मारू, पण कीर्तन झालं की निवंत 2 तास अगदी माझ्या सगळं चालेल का, चालेल ना, हो म्हणतात त्या काय टेन्शन नाही. पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढच्या जन्मी कोण होतो माहिती का, हा, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बिडूक होणी येईल जन्मा. पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल, डरवडरव करायचं नसेल, अगदी थोडा वेळ काय करायचं, आता शांत बसायचं. विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय पिताश्री कैलासवासी जयराम रखमा खैरनार बाबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक, आप्तेष्ट मित्र, परिवार, परी पाहुणे, सगळे सोयरे मंडळी, आपण सर्वजण आज या ठिकाणी या कीर्तनाकरता जमलेले आहात. तसेच बाबांच्या पश्चामध्ये त्यांचा जो काही संपूर्ण परिवार आहे, त्यांच्या पत्नी या ठिकाणी गंगा भागीरथी सुमनताई जयराम खैरनार असतील, त्यांचे भाऊ आहेत भाऊ पाटील रखमा खैरनार, दत्तात्रय रखमा खैरनार, त्यांचे सुपुत्र आहेत श्रीमान हरिदास जयराम खैरनार, श्रीमान संजय जयराम खैरनार, त्यांच्या सुना आहेत सौभाग्यवती अर्चनाताई हरिदास खैरनार आणि शुभांगीताई संजय खैरनार. अशा प्रकारे अतिशय गोड असा परिवार आहे, खूप मोठा परिवार आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या बहिणी असतील, त्यांचे पुतणे असतील, चुलते असतील, पुतणे असतील, नातवंड असतील, सुना असतील. अतिशय गोड असा परिवार या ठिकाणी ह्या जयराम बाबांचा. आणि खरं तर बाबांच्या जाण्यानं या खैरनार परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आपल्या बाबांना एक सदगती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरता या परिवारानं अतिशय गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण खैरनार परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता मला संपर्क मिळाला, आमच्या अर्चनाताई असतील, या ठिकाणी हरिदास दादा असतील, त्यांचे दोन्ही मुलं दोन्ही सुना, अतिशय गोड असा परिवार आहे. आणि याच परिवाराच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. पुनश्च एकदा या खैरनार परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसेच माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी माझे पायावरी या वारकरी संतांच्या, अगदी तुम्हा सर्व संतांच्या, श्रोत्यांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या, अगदी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबराया. कोण होते तुकोबराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता,
अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती हे तीनही गुण ज्यांच्या ठिकाणी वास करतात असे देहूचे सुप्रसिद्ध साधू आमचे तुकोबाराय यांचा जन्माला आलेला आहात ना. मग जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याला मृत्यू हा निश्चित आहे. पण हा मृत्यू निश्चित असताना तो काळ तुम्हाला आम्हाला कसा घेऊन जाणार, कोणासारखा घेऊन जाणार याचा विचार करणारा 4 चरणांचा उपदेश्वर प्रकरणामधला भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 कैलासवासी, ज्या बाबांच्या निमित्तानं कीर्तना करता आपण जमलेला आहात, या बाबांना आपल्यामधून जाऊन गेले 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला, ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला. ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ कासी तेणे न जावे तीर्थासी. खरं तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ, आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. पण लक्षामध्ये घ्या, जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची आहे ना, त्याच तुलनेमध्ये जीवनामध्ये बापाला फार किंमत आहे. ती आई कशी असते? आई घरामध्ये नसू द्या, करमत नाही. कारण का, प्रेम करणारा पात्र या जगामध्ये फक्त आपली आईच आहे. आणि एकदा की हीच प्रेम करणारी आई, वात्सल्य देणारी आई, जिव्हाळा देणारी आई तुमच्या आमच्यामधून निघून गेली ना, त्या दिवशी आई कुणाला म्हणावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई सहाक मारी, ती हाक येई काणी मज होई शोककारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अगदी काही करो, पण आईसारखं प्रेम या जगामध्ये आपल्यावरती कुणी करू शकत नाही. आणि बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा कुणीही देऊ शकत नाही. हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. बाबांच्या फोटोकडे आपण जर बघितलं, अतिशय गोड असा बाबांचा चेहरा, सात्विक असा बाबांचा चेहरा, गोड अशी बाबांची मूर्ती. पण हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. खरं तर बाप म्हणजे आपल्या कुटुंबाचा आधार आहे. तुम्हाला उदाहरण सांगेल. समजा एखादं घर असेल, त्या घराची शोभा म्हणजे आपली आई आहे. त्या घराचा कळस म्हणजे आपली आहे. पण लक्षामध्ये घ्या, त्या घराचा पाया म्हणजे आपला बाप असतो. आता मला सांगा, घराची शोभाही दिसते, घराचा कळसही दिसतो, पण घराचा पाया दिसतो का? नाही. कारण तो जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे. का ज्याप्रमाणे आईचं प्रेम दिसतं, पण बापाचं हे प्रेम कधीही दिसत नाही. कारण बापाचं प्रेम हे जरा लपून असतं. आणि हाच की बाप एकदा की आपल्या घरामधून निघून गेला, त्या दिवशी आपले घर कोसळण्याकरता वेळ लागत नाही. बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खाचा तो न पाया, तेव्हा कोसळ ते घर. बाप हा घराचा पाया आहे. बाप हा घराचा आधार आहे. आणि हाच की बाप एकदा की आपल्या जीवनामधून निघून गेला ना, त्या दिवशी बाबा कुणाला म्हणावं, बाबा म्हणून कोणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. कारण सांगेल तुम्हाला, या जगामध्ये 2 अशा व्यक्ती आहेत का त्यांच्या उपकारामधून, त्यांच्या ऋणामधून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही.
एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. शेजीचं उसन घेते माझ्या दारात बसून, माझ्या बापाचं उसन माझ्या जन्माल्यापासून. खूप उसन असतं बापाचं. आपण किती सांगितलं पण आपल्या शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही. जीवनामध्ये आधार देणारं पात्र म्हणजे आपला बाप आहे. पण हल्लीचं कलियुग आहे. कधी कधी काही मुलं म्हणतात ना, आई बाबा तुम्ही आमच्याकरता काय केलं? नाही बांधला बंगला, नाही बांधल्या माड्या, नाही घेतल्या गाड्या. आई बाबा तुम्ही आमच्याकरता केलं तरी काय? पण ऐका ना, तुमच्या आमच्या आई बापाचा तुमच्या आमच्या सगळ्यांवरती एकच मोठा उपकार. तो उपकार कोणता? जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. हेच लागे जरी पायाला, हेच लागे जरी पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं आणि म्हणून तर आपण हे जग बघितलं. आई बापाचा आपल्यावरती मोठा उपकार आहे. म्हणून आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. आज कैलासवासी हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. बाबांनी परिवाराकरता काबाड कष्ट केले, परिश्रम केले, चांगले संस्कार आपल्या परिवाराला दिले. पण हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. पण आपल्या बाबांच्या प्रती असणारी प्रेम, भावना, निष्ठा आजही या परिवार जपतो आहे. आणि आपल्या बाबांना सद्गती प्राप्त होण्याकरताच हे परमेश्वरा आमच्या बाबांना सद्गती प्राप्त होऊ दे, चांगल्या पदी चांगली जागा मिळू दे, अशी आपली सर्वांची उत्कंठा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. पण हल्लीचं वर्तमान काळ असं आहे, हल्लीच्या काळामध्ये लोक कधी कधी म्हणतात कशाला करायचं कीर्तन, कशाला करायचं प्रवचन, कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला? बरोबर ना? बोलता बोलता आपण सहज बोलून जातो. पण मला सांगा, पहिली गोष्ट महिला मंडळ प्रवचन किती वेळ असतो? सगळ्यांना बोलता येते ना? बिंदास बोलायचं. प्रवचन असतं 1 तास. कीर्तन असतं पुरुष मंडळ, कीर्तन असतं 2 तास. पिक्चर असतो वा 3 तास. ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो सारी रात. पण काय देणं घेणे आपल्याला? आपलं कीर्तन आहे 2 तास. पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणता. पण असू द्या, श्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तनच करायचं. का करायचं तर का माऊलींची ज्ञानेश्वरीमध्ये गोड ओवी आहे. ज्या तिथीला आपले आईवडील गेले असतील त्याच तिथीला आई वडिलांच्या नावाने आपण श्राद्ध केलं पाहिजे. सोमसूर्यादी ग्रहणे येऊन करविती पार्वणे, कि माता पितरा मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला आपल्या आई वडिलांनी देह ठेवला असेल त्याच तिथीला आई वडिलांच्या नावाने आपण पिंडदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पण ह्या गोष्टी आपण जर केल्या नाहीत याचा वाईट असा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो. मग काय होतोय का? ज्या घरामध्ये नेहमी भांडण होत असतील, समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला एखादा कर्ता पुरुष अपघातामध्ये मरण पावला, समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला उपवर मुलगा असेल, मुलगी असेल, लग्नाचे झाले, लग्न जमत नाही, काय समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. पाहुणे आपल्या घरी येतात, चहा पाणी घेऊन जातात आणि सांगतात का 4-5 दिवसांनी फोन करतो. पण पाहुणे गेले आणि फोन नाही आलेला, काही समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. पण मला सांगा, लग्न जमत जर नसलं तर
तर आपण कोणाकडे जातो? कोणाकडे जातो? ब्राह्मणाकडे. मग ब्राह्मण देवता काय सांगणार? तुम्ही एक काम करा, त्र्यंबकेश्वर जवळच आहे, त्र्यंबकेश्वरला जा आणि त्या ठिकाणी काय करा? नारायण नागबली करा. पण तुकोबरे म्हणतात, आई वडिलांच्या ऋणामधून मुक्तता जर मिळवायची असेल, आपल्या कुटुंबामध्ये जर सौख्य आणायचं असेल, तर त्या ठिकाणी आई वडिलांच्या नावाने आपण पिंडदान केलं पाहिजे. पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. आणि बघा, हे विधी आपण जर केले नाही तर भगवान श्रीकृष्ण गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये सांगतात का श्राद्ध आपण केलं नाही, पिंडदान आपण केलं नाही तर आपले पितर त्या ठिकाणी अधोगतीला जातात. संकरो नरकायेव कुलघ्नानां कुलसच, पतंती पितर हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. आपले पितर हे नाश पावतात, आपले पितर हे अधोगतीला जातात आणि अधोगतीला गेलेले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. जय हो. कटा त्याचे करीती पितर. आता हा कटा म्हणजे बोट मोडणं. बोट कसे मोडतात माहिती का महिला मंडळ? हा, तुम्हाला बोलता येते ना? मग हा माना नाही माना पण म्हणा काहीतरी. बोट कसे मोडतात माहिती ना? कधी मोडलेत का कुणाच्या नावानं? मला नका मोडून दाखवू. पण एकदा की आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान जर झालं नाही, आपले पितर काय करतात? तुमच्या आमच्या नावाने बोट मोडतात. हा कटा त्याचे करीती पितर. आणि वंशी दुराचार पुत्र झाला, मग हे त्या ठिकाणी अशा वाईट घटना घडतात. दुःखाला सामोरं जावं लागतं. याला कारण काय? आपल्या पितरांचा काहीतरी दोष आहे. पण याच्या उलट पिंडदान आपण जर केलं तर त्याचा फायदा काय होतो? तुकोबऱ्या सांगतात, पिंडदान पिंडे ठेविले करुणा, पिंडदान पिंडे ठेविले करुणा
तुकोबरे अतिशय गोड सांगतात. पिंडदान पिंडे ठेविले करुण. आपल्याकरता पहिली गोष्ट पिंडदान आपण करायचंय. दुसरी गोष्ट ज्ञानदान म्हणजे आता जे चालू आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण अन्नदान केलं पाहिजे. ह्या जर सगळ्या गोष्टी आपण जर त्या तिथीला केल्यात तर आपले पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती तया कुळा. एकदा की आपले पितर तुमच्या आमच्यामधून निघून गेले की आपले पितर इच्छा करतात आमच्या कुळामध्ये एखादा वारकरी मुलगा जन्माला यावा, एखादी माळकरी मुलगी जन्माला यावी का त्यांना आमच्या नावानं काय केलं पाहिजे, कुठे भजन केलं पाहिजे, कुठे कीर्तन केलं पाहिजे. कारण का धन्य हरी भक्त जन्मले जावंशी सकळ कुळासी तारील पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्व वंशी भक्त राज भावा कोणी. आपले पितर वाट बघतात का आमच्या नावाने पिंडदान कधी होईल, ज्ञानदान कधी होईल, अन्नदान कधी होईल. आणि हे विधी आपण जर केले तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुम्हाला आम्हाला आशीर्वाद मिळतो. आणि म्हणून तुकोबरे सांगतात जीवन जगत असताना आपलं जे नैमित्तिक कर्म असेल, जे नित्य कर्म असेल ते कर्म आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. कारण का या ठिकाणी जन्माला आलेला आहात, जो जो जन्माला आलेला आहे प्रत्येकाचा मृत्यू मात्र निश्चित आहे. जातस्य ध्रुवा मृत्यू. आणि जो मरतो त्या मनुष्याला जन्म पुन्हा निश्चित आहे. माऊलींचे गोड ओवे आहे. उपजते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कसं असतं आपलं जन्ममरण बघा. उदाहरण गोड सांगितलंय का ज्याप्रमाणे आपल्या हातामध्ये सुद्धा घड्याळ असतं, आपल्या घरामध्ये सुद्धा घड्याळ आहे. आता त्या घड्याळाला किती काटे असतात? पुरुष मंडळ, महिला मंडळ किती काटे असतात? कोण म्हटलं 12? किती काटे असतात? 3 काटे. तर 3 काट्यांमधला जो का सेकंद काटा असतो तो काटा रात्रंदिवस फिरतो. तो म्हणतो का मी आता फार थकलोय, जरा 2 तास आराम करतो? नाही. त्याप्रमाणे तुमचं आमचं जीवन मरण आहे. जन्माला आलात, मृत्यू मात्र निश्चित होणार. मेलात, पुन्हा जन्माला मात्र निश्चित यायचं आहे. पण जन्माला यायचं आणि मरायचं ही गोष्ट सोपी आहे का? अजिबात नाही. कारण ज्या वेळेला आपला जन्म होतो ना तर यातना किती असतात? तुकोबरे म्हणतात काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यात असे न चुके 84 लक्ष फेरा, न चुके 84 लक्ष फेरा. जन्माला येणं सोपी गोष्ट आहे का? आणि मरण ही कशी गोष्ट आहे? सोपी आहे का? लोक म्हणतील मेल्यावरती काय कळतं आपल्याला, कुठं चटके बसतात, कुठं काय होतं. पण बघा नाथ बाबा सांगतात की मरते समयी प्रत्येक मनुष्याला 1000 विंचू एकाच वेळेला चावावेत ना एवढ्या वेदना होतात. आता मला सांगा एकच विंचू जर चावला आणि त्या विंचूला ठणका जर मारला तर काय अवस्था होते?
आगा ग बया विंचू चावला काय मी करू देवा र देवा. म्हणजे बघा विंचू जर चावला तर डीजे लावायची गरज आहे का? एवढा खतरनाक तो विंचू आहे, एवढा विषारी तो विंचू आहे. आणि मरती समय अशी किती विंचू, 1000 विंचू एकाच वेळेला चावत नाही, एवढ्या वेदना होतात. मग संत महात्मे म्हणतात आम्ही या ठिकाणी आलो, तुम्ही मरणाला दुःख मानता पण मरणाला आम्ही दुःख मानत नाही. आमचं मरण कसं आहे, मरण माझे मरून गेले हो गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले हो गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मजा केली आम्हाला आम्हाला, मजा केली आम्हाला, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले हो गेले, मरण माझे मरून 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 गेले. संत म्हणतात आमचं मरण कसं आहे, मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. संत म्हणतात आमच्या मरणाला आम्ही सोहळा म्हणतो, आमच्या मरणाला आम्ही दुःख मानत नाही. आपण या ठिकाणी आलात, कुणी मेलं तर आपल्याला दुःख होतं, कारण का आगा मरा बोलून साती आणि मेलिया तरी रडती. ज्या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलेला आहात, या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्याला मात्र जायचंच आहे. तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही, असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, अगदी कोणी असू द्या, प्रत्येकाला मात्र मारायचं आहे. म्हणून या ठिकाणी आलेला आहात. अमरत्वाचा संकल्पना आपण करायचा नाही, कारण का हा मरणाऱ्या लोकांचा लोक आहे, हा मृत्यू लोक आहे. तुकोबरे म्हणतात तो काळ कधी येईल, तुम्हाला आम्हाला कधी घेऊन जाईल याचा कोणताही नियम नाही. आणि म्हणून या ठिकाणी आलेला आहात. त्या परमेश्वरानं सुंदर असा नरदेह दिलेला आहे. या देहाने आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आता मला सांगा, त्या भगवंतानं तुम्हाला मला जो काही हा देह दिला, हे शरीर दिलं, हे शरीर विकत दिलं का फुकट दिलं? कसं दिलं, कसं दिलं? फुकट दिलं. तुम्ही सांगाल महाराज कसं काय फुकट दिलं? तर बघा ना, पटवून सांगते का ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला देवानं सांगितलं होतं का हातांचे 2 लाख रुपये द्या, पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या, किडनीचे 50 लाख द्या. म्हटलं का देऊ? आणि तो म्हटलं जरी असता तरी आपण दिले असते का? आपण एवढे प्रामाणिक? तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत. म्हणजे लक्षामध्ये घ्या, ज्या भगवंतानं तुम्हाला मला हा जो काही देह दिलेला आहे ना, देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. पण या ठिकाणी आलेल्याला प्रत्येकाला मात्र मरायचंच आहे. काही करा, मरण मात्र निश्चित आहे. एक दिवस हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव भेटले, हिरण्यकश्यपू तुला काय मागायचं ते माग. तो म्हटला देवा माझ्याकडे संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, धन आहे, मला फक्त एकच द्या, ते म्हणजे मरण नको. काय मागितलं? मरण नको. ब्रह्मदेव म्हटले अरे सगळ्या जगातल्या लोकांचं भविष्य मी लिहितो, सगळ्या लोकांचं मरणही मला माहीत आहे, पण ते मरण कसं चुकायचं हे मला माहीत नाही. माऊलींची गोडोवी आहे, ललाटीचे लिहिले ते कदाण जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसोनी जाय. माऊली सुंदर दृष्टांत देतात की समजा एखादा काळा मनुष्य आहे, त्या काळ्या मनुष्याने किती फेरलवली लावू द्या, किती पॉन्ड्स लावू द्या, पण तो गोरा होईल का? अजून बाकी काय काय असेल ते, म्हणजे काही जरी लावलं तो गोरा होईल का? पण एखाद्या गोऱ्या मनुष्याने काळा व्हायचा प्रयत्न केला,
राख्या जरी तोंड बुडवलं तो काळा होईल का? माऊली म्हणतात तैसे काळे गोरे पण पुसोनी जाय. ज्याप्रमाणे गोरा रंग काळा होऊ शकत नाही, काळा गोरा होऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपल्या कपाळावरती जे लिहिलेलं आहे ना ते या जगामध्ये कुणी पुसू शकत नाही. मग ब्रह्मदेव सांगतात मीच हे लिहितो पण मला ते चुकत नाही. तू का म्हणे कर्म रेखा कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका. सगळ्या लोकांचं भविष्य मी लिहितो पण तुमचं मरण कसं चुकवायचं हा माझा अधिकार नाही. म्हटले मग काय करायचं? काय करावं आता? ब्रह्मदेव भेटले पण आपलं मरण चुकू शकत नाही. काय विचार केला? ब्रह्मदेव म्हटले बाकीचं तू काही माग, मी तुला देण्याकरता तयार आहे. मी हिरण्यकश्यप म्हटला असं मागायचं का जेणेकरून आपलं मरण चुकलं पाहिजे. ब्रह्मदेवाकडे गेला, पहिली अट सांगितली. म्हटलं हे बघा ब्रह्मदेवा, मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको आणि रात्री मरण नको, तथास्तु. दुसरी अट सांगितली, मला आकाशामध्ये मरण नको आणि जमिनीवरही मरण नको, तथास्तु. तिसरी अट सांगितली, मला आतमध्ये म्हणजे घरामध्येही मरण नको आणि बाहेरही मरण नको. चौथी अट सांगितली, मला शस्त्रानं मरण नको, मला अस्त्रानं मरण नको. पाचवी अट सांगितली, मला देवाच्या हातून मरण नको, दानवाच्या हातूनही मरण नको आणि मानवाच्या हातूनही मरण नको. शेवटची आणि सहावी अट सांगितली, या 12 महिन्यांमधून मला कोणत्याच महिन्यामध्ये मरण नको. आता तुम्ही सांगा, यानं एवढ्या अटी सांगितल्या, मग याला मरण येणार आहे का? त्याला वाटलं मी मरू शकत नाही, मी अमर राहणार. हिरण्यकश्यपूने काय केलं? आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याकरता बंदी केली होती. पण त्याचाच मुलगा होता प्रल्हाद. रात्रंदिवस काय म्हणायचा? नारायण नारायण नारायण. रात्रंदिवस देवाचं नाव घ्यायचा. त्याच्या जवळ आला, म्हटला का रे, सगळ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याकरता मी बंदी केलेली आहे, तू माझाच मुलगा आहे आणि माझं का ऐकत नाही. तो सांगू लागला, बाबा काय करू, माझ्या वाचेला छंद लागलाय. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला से. बाबा अहो काय करू, माझं तोंड देवाच्या नावाशिवाय बंद राहत नाही. बाबा मी काय करू? हिरण्यकश्यपूला राग आला. सांग तुझा देव कुठे आहे? म्हटला बाबा माझा देव कुठे नाही हो. विठ्ठल जळी स्थाळी भरला, रीता ठावा कोठे उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले पाप. बाबा सगळ्या जगामध्ये माझा देव आहे. जवळच एक असा खांब होता का रे प्रल्हादा, मग या खांबामध्ये तुझा देव आहे का? हो बाबा या खांबामध्येही माझा देव आहे. राग आला. रागाच्या भारामध्ये काय केलं? खांबावरीला मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटले. त्या खांबामधून निम्म शरीर सिंहाचं निम्म शरीर मानवाचं असे नृसिंह भगवान प्रगट झाले. आपल्या बोटावरती उचललं आणि आपला जो काही उंबरा असतो दरवाजाचा त्या उंबऱ्यामध्ये येऊन बसले. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्या उंबऱ्यामध्ये एखादं लहान मूल जरी बसलं, आपण काय म्हणतो? उंबऱ्यामध्ये बसायचं. त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे. पण नृसिंह भगवानाने काय केलं? त्याला घेतलं, बोटावरती उचललं आणि उंबऱ्यामध्ये येऊन बसले.
अरे हिरण्यकश्यपू, तू म्हणाला होतास ना मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको, रात्री मरण नको, तू जरा आता बाहेर बघ. सकाळ आहे का? नाही. दुपार आहे का? नाही. रात्र आहे का? कारण का तर ती वेळ होती संध्याकाळची. दुसरी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला आकाशामध्येही मरण नको आणि जमिनीवरही मरण नको, मग तू आता आकाशामध्ये आहेस का? नाही. जमिनीवरती आहे का? कारण त्याला कुठे उचललेलं होतं? आपल्या बोटावरती. तिसरी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला आतमध्येही मरण नको आणि बाहेरही मरण नको, मग तू आता आत आहेस का? नाही. बाहेरही आहेस का? त्याला घेऊन कुठे बसले होते? झोपले का? कुठे बसले होते? हा, उंबऱ्यामध्ये बसले होते. चौथी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला देवाच्या हातून मरण नको, दानवाच्या हातून मरण नको आणि मानवाच्या हातूनही मरण नको, आता तू माझ्याकडे बघ, मी देव आहे का? म्हटला नाही. दानव आहे का? नाही. मानवही नाही, कारण का निम्म शरीर सिंहाचं आणि निम्म शरीर मानवाचं असे नृसिंह भगवान प्रकट झाले. तू म्हणाला होतास ना मला शस्त्रानं मरण नको, मला अस्त्रानं मरण नको, तू माझ्या हाताकडे बघ, माझ्या हातामध्ये काही शस्त्र आहे का? नाही. अस्त्र आहे का? कारण ते कोण होते? नृसिंह भगवान. त्यांचे नक्की वाघ नके होती. शेवटची 6वी अट विचारली, तू म्हणाला होतास ना या 12ही महिन्यांमधून मला कोणत्याच महिन्यामध्ये मरण नको, मग 13वा महिना आहे का? पुरुष मंडळ कस काय नाही म्हणता? अंगठ्या चैनी बिनी विसरले का? अंबरसाचा महिना कोणता होता तो? आपल्या गावठी भाषेमध्ये आपण त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. म्हणजे लक्षामध्ये घ्या, हिरण्यकश्यपाला कोण भेटले? ब्रह्मदेव भेटले, पण मरण चुकलं का? म्हणून तो कोबरा सांगतात, या ठिकाणी जो जो जन्माला आलेला आहे प्रत्येकाचा अंत मात्र निश्चित आहे. अभंगाचे पहिले चरण. उपजला प्राणी उपजला प्राणी नर आहे संसारी आणि बैसला शेजारी काळ उषा, कारण तो काळ तुमच्या आमच्या उषाशी बसलेला आहे. आता उषा म्हणजे कोण? महिला मंडळ. त्या नावाची एखादी स्त्री नाही बरं का. उषा म्हणजे काय? तो काळ तुमच्या आमच्या उषाशी बसलेला आहे. तो काळ वाट बघतोय, घडोघडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. आणि म्हणून या ठिकाणी आलेला आहात. त्या भगवंताचं आपण नामचिंतन केलं पाहिजे. आणि हे नामचिंतन करता करता आपण आपल्या वाणीला परमार्थाची जोड दिली पाहिजे. म्हणजे आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण ज्ञानोबराज सांगतात, त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला ही वाणी दिलेली आहे, तोंडाने आपण कसं बोललं पाहिजे. साचा निमवाळ
मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे. आता मला सांगा, चांगलं बोलण्याकरता कुठे पैसे लागतात का? पण उगाच वाईट बोलतो आणि आपल्या वाईट बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपण दुखावतो. पण हे पाप आपण कधी करायचं नाही. वाणी दिली, वाणीनं आपण सत्य बोललं पाहिजे. तुकोबरे म्हणतात सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, तूच एक सत्य आहेस. आणि बघा तेच आपण त्या ठिकाणी खरं मानलं पाहिजे. आपण खरं बोललं पाहिजे. पण हल्लीच्या काळामध्ये जीवन जगताना काही काही लोक खोटं बोलतात आणि खोटं बोलल्यामुळे काय होतं, थोडे दुःखास कारण ठरतात. तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण सांगते. विठ्ठला 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 विठ्ठला. एका गावामध्ये एक असा चांगला असा गृहस्थ होता. त्या गृहस्थाला 3 मुली होत्या. आता 3 मुली दिसायला अगदी सुंदर, अगदी सुंदर, पण त्या 3ही मुलींचे लग्न जमत नव्हते. तुम्ही सांगाल महाराज मुली दिसायला फार सुंदर पण लग्न का जमत नव्हते? तर ऐका, त्या मुली बोलण्यामध्ये मात्र गेलेल्या होत्या. एक होती बोबडी, दुसरी होती तुतानी आणि तिसरी होती गेंगानी. हे शब्द लक्ष ठेवा बरं का. कशी होती? एक बोबडी होती, दुसरी तुतानी आणि तिसरी गेंगानी. अशा 3 प्रकारच्या 3 मुली दिसायला अगदी सुंदर. पण पाहुणे आले, मुलींना बघायचा कार्यक्रम झाला, मुलींना प्रश्न विचारले, मुली बोलल्या का पाहुणे निघून जायचे. बाप फार वैतागला. मुली उपवर झाल्या, लग्नाच्या झाल्या. म्हटलं आता काय करावं? म्हटलं एक काम करतो, आपल्या तालुक्यामधले नको, म्हटलं आता दुसऱ्या तालुक्यामधले पाहुणे बोलू. पाहुणे बोलवले संगमनेर तालुक्यामधले. लक्षामध्ये आलं ना? हां, पाहुणे बोलवले संगमनेर तालुक्यामधले. आता पाहुणे त्या ठिकाणी आले, जेवण त्या ठिकाणी करायला बसले. एक जण पाहुण्यामधला चतुर होता. तो म्हटला हे बघा, आता आपण एक काम करू, आम्ही आलोत, तुम्ही पहिले आम्हाला मुली दाखवा. पण मुलींचा बाप म्हटला हे बघा, आमच्या तालुक्यामध्ये अशी प्रथा आहे का तुम्ही प्रथम जेवण करायचं, 3 मुली वाढण्याकरता येईल, जी मुलगी तुम्हाला आवडेल ती मुलगी लगेच घेऊन जायची. कारण बाप पण वैतागलेला होता ना, काय करणार बिचारा. आता त्या ठिकाणी पाहुणे आले, जेवण करण्याकरता बसले. बसायला चांदीचा पाट, जेवायला सोन्याचा ताट, अगरबत्त्यांचा घमघमाट, सुंदर असा स्वयंपाक त्या ठिकाणी केला होता. 3ही पाहुणे जेवायला बसले. पण एक पाहुणा चतुर होता. तो म्हटला का रे, ज्या अर्थी मुलींचा बाप आपल्याला मुली दाखवत नाही, त्या अर्थी इथं काहीतरी घोटाळा असला पाहिजे. हुशार होता तो. आणि बघा, जी लोक लग्न जमवला जातात त्यांच्यामधला एक कसा पाहिजे? कधी लग्न जमवले ना, मग कसा पाहिजे? चतुर पाहिजे, हुशार पाहिजे. तो म्हटला 100% या ठिकाणी काहीतरी घोटाळा असला पाहिजे. सगळेजण जेवायला बसले. 3 मुली वाढण्याकरता आल्या. त्यातला एक जण म्हणतो का रे, त्यांनी जेवणासाठी कढी केली होती. कढी माहिती ना महिला मंडळ, तोंडाला पाणी उद्यायचं नाही, कढी केली होती. सगळे जेवायला बसले. 3ही मुली एका पाठोपाठ वाढण्याकरता आल्या. हा म्हटला का रे, कढी किती सुंदर झाली. म्हटला अशी कढी आपल्या बायकोला काही बनवताच येत नाही. म्हटला विचारून गेला पाहिजे कशी बनवली. आता प्रकार असा घडला, ज्या मुलीनं कढी बनवली तीच मुलगी वाढण्याकरता आली. तिला वाटलं आता आपलंही लग्न जमत नाही, भरपूर वर्ष झाले, ज्या आरती पाहुण्याला कढी आवडली त्या आरती मीही आवडली असणार. तिनं गप्पा बसावं का नाही? ती म्हटली फुकट नाही झाडी, जिडू ताकडा, मिडू ताकडा, कोथंबीर ताकडी. तेवढ्यात ती दुसरी आली. ती म्हटली का ग, तुना बाबाने काय सांगितलं, तू बोलनीस का, तू बोलनीस का? तेवढ्यात तिसरी आली. ती म्हटली अगं तुम्ही दोघींनी घोटाळा काही केला. आता मला सांगा, हिने काय कमी केला का? पण लक्षामध्ये का दृष्टांत संपला. तुकोबरा सांगतात, या ठिकाणी आलात कसं बोलायचं आहे. सत्य खरे नाम विठोबाचे बरे. आपण कधी जाऊ, क्षणार्धामध्ये आपला कधी अंत होईल आपण सांगू शकत नाही. कारण हा देह कुणाच्या हातामध्ये आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. एक दिवस तो काळ येणार आहे, तुम्हाला आम्हाला घेऊन जाणार. पण तुम्ही सांगाल महाराज तुम्ही सारखे सांगता प्रत्येकाला मरायचं आहे, प्रत्येकाला मरायचं आहे, पण तो काळ आम्हाला कसा नेणार. तुकोवर सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका आणि तैसा काळ लोकाने तसे आपण या ठिकाणी आलेला आहात. पण कसा घेऊन जाणार? ज्याप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये उंदीर आहेत. उंदीर माहिती आहे महिला मंडळ? उंदर उंदर आता कळलं असेल. आता उंदीर असला म्हणजे बोका 100% असणारच. पण एखाद्या बोक्याने एखाद्या उंदराला जरा पकडलं तो म्हणतो का उंदीर दादा तुम्ही आज आमच्या घरी चला हो, आमच्या घरी आज खूप मोठा भोजनाचा कार्यक्रम आहे, असं म्हणतो का बोका उंदराला? नाही, क्षणभर हालचाल करू देणार नाही, त्याला गिळून टाकेल. त्याप्रमाणे एकदा की तो काळ आला त्या काळानं आपल्यावरती घाला घातला की राम नाम सत्य हे आपण या ठिकाणी जन्माला आलेले आहात. प्रत्येकाला एक दिवस मात्र मरायचं. एका कवीचं गोड असं वर्णन आहे. या ठिकाणी आपण जन्माला आलेले आहात. त्या परमेश्वराने तुम्हाला मला हे जे काय जीवन दिलंय ना ते जीवन कसं आहे? जिंदगी का किराए का घर है
एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी का किराए का घर है, बदलना पड़ेगा। जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। होता जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी, होता जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। एक दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं येणार का कुठे जायचे घराच्या बाहेर, पण आज सुद्धा तुम्हाला आम्हाला घर सोडण्याची सवय असावी। कितीतरी स्त्रिया म्हणतात मी पाहुण्या घरी गेली बाई मला अजिबात करमत नाही म्हणताना, पण एक दिवस कसं येणार आपल्या घरामधून निघून जायचं आहे। बाकीचं सोडा, आपण आजचं उदाहरण घेऊ। आज या ठिकाणी बाबांच्या नावाने कीर्तन होतं। कीर्तनाची वेळ सकाळी किती वाजताची होती बरं? किती वाजताची होती? 10 वाजता। मग आपण घरून किती वाजता निघायला पाहिजे होतं? 9 वाजता। कीर्तन 10 वाजता, आपण घरून निघालो 10 वाजता, हळूहळू हॉलमध्ये येणार 11:30 वाजता, सगळा हॉल फुल भरणार 12 वाजता। कशाला? तुमच्या लक्षामध्ये आलं? विठाला 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 लक्षामध्ये का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दिवस असा येणार आहे का तुम्हाला घरामधून बाहेर जायचे। काही करा, किती धन कमवा, किती संपत्ती कमवा, पण नंतर आपल्यासोबत काहीच येणार नाही। पुढे सांगितलंय रूठ जाएगी तुझसे मुहाबत, काम आएगी दौलत ना ताकत, वक्त आएगा ऐसा भी नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। म्हणून या ठिकाणाला ते वेळी सावध झालं पाहिजे। वेळ मिळेल तेव्हा, धावपळीचं जीवन आहे, धावपळीचं युग आहे, आणि या युगामध्ये वेळ मिळेल तेव्हा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे। कारण तुकोबऱ्या म्हणतात तुमची आमची अवस्था कशी होणार? खाटीकाचे घरी आजा पुत्र पाहे, आणि कसा ब्याची गाय वाचे कैसी। का ज्याप्रमाणे खाटकाच्या घरी असलेला बोकड आणि कसब्याच्या दावणीला बांधलेली गाय मोकळी होणार आहे का कधी? त्याप्रमाणे आपली सुद्धा सुटका नाही। आणि म्हणून तुकोबरे म्हणतात जीवन जगत असताना आपले हात चांगले आहेत, पायानं चालता येतं, कानाने ऐकू येतं, वाचन बोलता येतं, तोपर्यंत काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं भजन करून घ्या। एकदा की वेळ गेली मग त्या ठिकाणी आपलं मरण दुःखामध्ये होणार, पण हेच मरण सुखामध्ये जर करायचं असेल तर काळ वेळ नाम उच्चारिता नाही, आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती। अगदी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करू शकता। पण तुकोबरे म्हणतात जीवनामध्ये असं जीवन जगा, जे काम उद्या करायचं आहे ते आजच केलं पाहिजे, आणि जे काम आज करायचं आहे ते आत्ता करायचं। कबीरदासजी म्हणतात कल 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 क्या करे, कल करे से आज, आज करे से अभी करो, जिंदगी बेहाल कबीरा, जिंदगी बेहाल। तर हल्लीच्या युगामध्ये टाइमाला वेळेला फार महत्व आहे। ज्यांना वेळ जिंकली त्याने सगळं जग जिंकलं, आणि म्हणून तुकोबरे म्हणतात त्या धावपळीच्या युगामध्ये आलेला आहात, पण कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा। कारण
गेलेली वेळ गेलेली घडी पुन्हा कधी येत नाही अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे काही करा काढाकाढी. काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नाही पाहतो उंदीर घेऊन जाय भोका तैसा काळ लोकाने असे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय या ठिकाणी यथामती यथावकाश अभंगाचा धावता भाव तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण ही सेवा समर्पित करणार आहोत. कैलासवासी जे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले सांगेल तुम्हाला पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा की जीवनामधून आपली आई निघून गेली त्या दिवशी आई कुणाला म्हणावा प्रश्न पडतो आणि एकदा की जीवनामधला आपला बाप निघून गेला का त्या दिवशी बाबा कुणाला म्हणावा प्रश्न पडतो. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना माझ्या बापाची गसर शेजे नाराला येईना. बाबा बाबा करीते बाबा सुखाचे सागर त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. बाबा बाबा शब्द म्हणायला किती गोड वाटतं. बाबा हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं माय बाप. पण हाच बाप आधार देणारा बाप आपल्या कुटुंबाचा आधार आपल्या जीवनामधून निघून गेला ना त्या दिवशी बापासारखं प्रेम बापासारखा आधार या जगामध्ये आपल्याला कुणी देऊ शकत नाही. सांगेल महिला मंडळ जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्या काळचे म्हणजे कोणते की आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस किती गरिबीचे. मुलाने शाळेमधून घरी यावं आई मला फार भूक लागली ग बाबा मला फार भूक लागली हो. आईनं बापाकडे बघावं बापाने आईकडे बघावं. दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. छोटासा मुलगा आहे
मुलगा खाण्याकरता मागतोय, मुलाला भूक लागली करावं तरी काय? आईनं घरामध्ये जावं, टोपलं उघडून बघावं, पण टोपल्यामध्ये धान्याचं भाकरीचं कण नाही. सांदी कोपऱ्यामध्ये बघावं, कुठे अन्नधान्याचं कण नाही. आईनं काय करावं? दुसऱ्याच्या बांधावरती जावं, हाडाचे काढ करावेत, रक्ताचं पाणी करावं, 2 पैसे कमवावे, त्याचं अन्नधान्य घ्यावं, घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्याकरता द्यावं ना. एवढी आईबापाची गरिबी, पण माझा मुलगा उपाशी राहिला पाहिजे अशी उत्कंठा आईनं कधी केली नाही. फार कष्ट करायची आई. बापही फार कष्ट करायचा. कसे? बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवोनी, कांडा ऊसाचं चाकतो या. कमीज खवाटी फाटलेलं, कमीज खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला साधं ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप तालुका जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. बाप मनात झुरायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीचं करीना, हुंड्या भांड्यांसाठी मी शेतमळ्याला जाईन. चुल पेटत नव्हती, चुल पेटत नव्हती, दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बापा गावात फिरला. असा कनवाळू बाप, असा मायाळू बाप, जेव्हा सोडून या गेला, या लेकराचा जीव कस वनवासी झाला. इतका आधार देणार प्रेमाचं पात्र आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आपला बाप आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपले आईबाप आपल्यामध्ये आहेत, आईवडिलांची सेवा करा. कारण एकदा की आईवडील निघून गेले ना, अशा गावाला ते जातात का पुन्हा परत कधीच आपल्या घरी येत नाही. असं म्हणतात ना की डोंगराच्या आड सूर्य जातो, डोंगराच्या आड सूर्य जातो, पण तो पुन्हा दिसतो. पण मात्याड गेलेले आईबाप पुन्हा घरामध्ये येत नाही. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विझला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. आज एक पांडुरंगच बापाचा धार या परिवारामधून तुमच्या आमच्यामधून हरपलेला आहे. खरं तर अगदी 2 मिनिटांमध्ये सांगेल का पुरुष मंडळ, प्रत्येकाला मुलगी आहे. मुलीचं आणि बापाचं प्रेम कसं असतंय का? ज्या घरामध्ये मुलगी आहे आणि ज्या घरामध्ये बाप आहे ना, त्या घरचा बाप कधी उपाशी झोपत नाही. तुम्ही सांगाल कसं काय? तर ऐका, आईच आणि बापाचं भांडण व्हावं, संध्याकाळची वेळ होते, पत्नी स्वयंपाक करते पण बाप जेवण करत नाही. पत्नीला वाईट वाटतं, उगाच नाही भांडले, उगाच नाही बोलले, पण तिला माहितीये हे आता एकाच व्यक्तीचं ऐकतील, ते म्हणजे माझ्या ताईचं. मुलगी छोटीशी असते, आई लगेच जाते, बाळा अगं जा, सगळे बाबांचं माझं भांडण झालंय ग, बाबाने जेवण केलं नाही, जा बाबांकडे आणि समजाव बाबांना. छोटीशी मुलगी होते, बाबा उठा ना बाबा, आऊ जेवण करून घ्या. बाप ऐकत नाही, तुझी तो जेवण घे, मला भूक नाही. पण मुलगी समजावते, बाबा तुम्हाला माहिती आहे ना, आई नुसती बोलते हो, तिच्या मनामध्ये असं काहीच नाही, बाबा उठा ना बाबा, आऊ जेवण करून घ्या. पण बाप ऐकत नाही. छोटी मुलगी सांगते, हे बघा बाबा, तुम्ही जेवला नाहीत ना,
तुमची ताई सुद्धा देणार नाही. बापाला भीती वाटते का रे, माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझं काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे, मला काही फरक पडत नाही. पण हीच माझी मुलगी उद्या परक्याच्या घरी निघून जाईल, हीच माझी मुलगी उद्या सासरी निघून जाईल. आणि सासरी गेलेली माझी मुलगी, माझ्या मुलीची भूक माझ्यामुळे उपाशी राहिली, याचं पाप मला लागेल. आपल्या मुलीकरता त्या ठिकाणी बाप उठतो, जेवण करायला बसतो. तिला वाटतं माझा बाप रागावलेला आहे, दोघांनी एकत्र जेवण करावं म्हणजे बाबा जेवण करतील. मुलगी एकच ताट बनवते, दोघ जण जेवण करायला बसतात. पण तोच बाप त्याच ताटामध्ये आपल्या मुलीला जेवण करू देत नाही. याचा अर्थ काय? बाप म्हणेल की माझ्या संग जेवू नको, जाशील पर घरावेळी माया लावू नको. आई आज माझ्या घरामध्ये आहेस ग, माझ्यासोबत तू जेवण करशील, पण उद्या तू परघरी निघून जाशील, मी कसं जेवेल? मला जेवणही गोड लागणार नाही. बाप तिला जेवण करू देत नाही. मुलगी रागवते, उपाशी झोपते, पण बाप असतो तो कसा उपाशी झोपून दे? बापा म्हणले की लेक उपाशी निजली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. आपल्या हाताने आपल्या मुलीला जो घास भरवतो त्याचं नाव बाप असतं. कशी मुलगी असू द्या, पण त्या मुलीच्या लग्नामध्ये बाप परडतो. कारण का? बापाला माहितीये माझी मुलगी माझ्या घरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मला जेवण वेळेवरती येतं, मला बीपीचा त्रास आहे, माझ्या गोळ्या वेळेवरती येतात. बाबा संध्याकाळी लवकर घरी येत जा ना. एकदा की हीच मुलगी परघरी निघून गेली ना, पुन्हा घरामध्ये घाई घाई असं कुणी म्हणत नाही. कारण का? प्रेम करणारं पात्र ते आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकीच असतं. आणि हीच लेक जेव्हा सासरी जाते ना, त्या दिवशी बाप रडल्याशिवाय राहत नाही. लेक चालली नांदाया, बाप रडे पोरावानी, बाप रडे पोरावानी, अश्रुगाळी तो चोरावानी, बाप रडे पोरावानी, अश्रुगाळी तो चोरावानी. प्रेम करणारं पात्र बाप असतो, पण ते प्रेम दिसत नाही. कैलासवासी बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. बाबाच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आहेत. सांगेल महिला मंडळ, जीवनामध्ये अगदी कोणती स्त्री असू द्या, जीवनामधून आपल्या पतीचं निघून जाणं, आपल्या कपाळावरचं कुंकू पुसणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. कारण ज्या दिवशी कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं की अवस्था होते, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. एकाएकी आली मला विजला माझ्या मैला माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. या परिवारावरती मोठा दुःखाचा आघात आहे. या परिवाराकरता बाबाने काबाड कष्ट केले, परिश्रम केले, आपली मुलं चांगले समाजामध्ये उभे केले. पण हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. आणि खरंच ज्या दिवशी आपला बाप जगामधून निघून गेला ते किती दुःख होतं. सोडून या गेले बाबा, सोडून या गेले बाबा, झाले घराला बाबा 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 म्हणून मी कुणाला, बाबा 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 म्हणून मी कुणाला. सोडून या गेले बाबा, सोडून या गेले बाबा, झाले घराला बाबा बाबा बाबा
ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कोणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनांचा धणी आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कोणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुःख लपवून हसतो वरवरुणी बाप माझा वेदनांचा धणी आणि म्हणून हे परमेश्वरा आमचे वडील आज आमच्या घरामध्ये नाहीत पण आमच्या बाबांना सदगती प्राप्त होऊ दे मोक्षपणी चांगली जागा मिळू दे अशी प्रार्थना आपण आज या ठिकाणी करूयात ज्यांनी त्या ठिकाणी सुंदर अशी गुणगुंगाची साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्तपरायण गीतेश महाराज कातोरे कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तन करतात म्हणजे लोक शिकलेली नाही तसं वाटतं पण असं अजिबात नाही ते स्वतः सीए आहेत मी स्वतः इंजिनियर आहे महाराज या ठिकाणी आलात गोड साथ दिली आपले मनापासून धन्यवाद ज्यांनी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी गायन केलेलं आहे आदरणीय गायनाचार्य सागर महाराज गुडवे त्यांचा सुद्धा MBA पूर्ण झालेला आहे महाराज या ठिकाणी आलात गोड साथ दिली आपले मनापासून धन्यवाद ज्या मुलींनी सुंदर प्रकारे या ठिकाणी गायन केलं पाठीमागे गोड साथ दिली या मुली आमच्या संस्थेमधल्या माझं गाव आहे सांगवी तालुका संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावची आमची मुलींची वारकरी संस्था आहे सध्या 72 मुली आमच्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत जेवढ्या मुली या ठिकाणी यांना गोड साथ दिली त्या मुलींचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी आपल्याच गावचे वारकरी डाळकरी कीर्तनकार मंडळी आहेत खरं तर जुनं ते सोनं आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात विनकरी बाबा आपले मनापासून धन्यवाद दोन बाजूला दोन चौकदार बाबा खरं तर चौकदाराचं काम काय असतं सोबत करणं नाही पण गरज नाही बसली अतिशय शांत चित्तानं आपण सेवा श्रवण केली बाबा तुमचे दोघांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी यांची गोड सिस्टीम आहे आमचे दिघे बाबा अतिशय सुंदर या ठिकाणी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते त्यांनी 2 तास कार्यक्रमाचं शूटिंग केलं आमचे साईनाथ दादा बरोबर ना अतिशय मला वाटतं मागच्या वेळी सुद्धा त्या ठिकाणी होते आणि आताही गोड शूटिंग केलं आपले मनापासून धन्यवाद या ठिकाणी कार्यक्रम करता माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग माझ्या समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी महाराज मंडळी तुमचे नाव घेत नाही तुमचे नाव मला हा माहित नाही म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे हा आमचा नाही माझ्या ननंदबाई आमच्या पुणमताई खताळकर तर त्यांच्या ननंद म्हणजे आमच्या अर्चनाताई आणि अतिशय हा एक नातलगास मधला असा हा परिवार आहे आणि आमच्या अर्चनाताईंच्या माध्यमातून त्यांचे जाऊबाई असेल आणि हरिदास दादा असतील त्यांचे बंधू असतील आमचे संजय दादा खरं तर पुनश्च खेळणाऱ्या परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते शेवटी एकदा आपल्या बाबांकरता फक्त 1 मिनिटामध्ये भजन गायचे सर्वांनी आपले 2 हात वर करा सर्वांनी आपल्या बाबांकरता Duka
त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व नातेवाईक, या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ दुःखद अंतकरणाने इथं उपस्थित आहात. ते खऱ्या अर्थाने फार मोठ्या पाटील वाड्यातील, या गावातील मूळचे पाटील, या पाटील वाड्यातील व्यक्तिमत्व कैलासवासी जयराम रखमा खैरनार यांचं 1 वर्षापूर्वी आपल्यातून आणि आपल्या खैरनार परिवारातून पाटील वाड्यातून कायमचं जाणं झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने ज्यांची कीर्तन रूपी सेवा आपण सर्वांनी श्रवण केली, त्या खरं तर पाहिलं तर काही लोकांच्या जीवनामध्ये आई आणि वडील फार महत्वाचे असतात. त्यातील ज्या वडिलांनी आपल्या 3 मुली या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला दिल्या, आज जरूर ते वडील इथं नाहीये, आपल्यामध्ये नसतील, परंतु त्यांचं योगदान वारकरी संप्रदायासाठी फार मोठं आहे. त्या 3 मुली आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा करतात. सेवा सोडा, परंतु मुलींची वारकरी शिक्षण संस्था घडून अशा अनेक संस्कारक्षम मुली भविष्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, भविष्यातील वारकरी संप्रदायाची ही संपदा त्या निर्माण करण्याचं काम करतात. हे परम भाग्य त्यांचं आहे आणि आपल्या सर्वांचं आहे. अशी वनिताताई पाटील, मोठी मुलगी, ज्या मोठ्या कीर्तनकार आहे आपल्या परिसरामध्ये, त्या नेहमी येतात. मागच्या याही वर्षी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वनिताताई पाटलांनी हजेरी लावली होती. त्यांची फार मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे, यांची मोठी बहीण आहे ती. दुसरी अनिताताई जाधव, या कीर्तनकारांची सुद्धा फार मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे. त्यांच्याकडे अनेक मुली आहेत आणि त्यांची लहान बहीण ही अनिताताई कातोरे, सुनीताताई कातोरे, अतिशय कमी वयात लहानस जरी त्यांच्यामधले असली, परंतु सर्वांच्या दृष्टीने अतिशय वारकरी संप्रदायाला लाभलेले हे तिन्ही वारकरी रत्न आहेत आणि यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान देण्याचा प्रयत्न ते आज तागायत करतायत. त्यांचे मिस्टर हितेशजी कातोरे स्वतः मृदुंगाचार्य आहे, संपूर्ण वारकरी शिक्षण संस्था ते सांभाळतात. इकडं गायनाचार्य सागर महाराज होते आणि ह्या लहान लहान मुली अतिशय सुंदर आवाजाच्या भविष्यातील गान कोकिळा वारकरी संप्रदायाला योगदान देण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीचे ही यांची वारकरी शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने आपल्या या चास परिसरामध्ये कैलासवासी जयराम पाटलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ते इथं आल्या आणि आपल्या संपूर्ण खैरनार परिवाराच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थाने जयराम पाटलांना आपल्या कीर्तनाच्या रूपाने त्यांनी आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करून पांडुरंगाच्या चरणीवर कीर्तन सेवा त्यांनी समर्पित केली. मी सुनीताताई कातोरे गजे यांचं मनपूर्वक दुःखद अंतकरणाने खैरनार परिवारातर्फे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. ताई, हे जे व्यक्तिमत्व आमच्यातून 1 वर्षापूर्वी गेलं, एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व होतं, एक स्वतःचा असा वेगळाच अस्तित्व त्यांचं होतं. एक तत्वनिष्ठ, एखाद्याला शब्द दिला त्याचबरोबर राहणं, एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांचं नाव या परिसरामध्ये मोठं होतं ते असे जयराम पाटील. त्यांच्या पश्चात असणारी त्यांची मुलं बाळ, त्यामध्ये आमचा हरिभाऊ असेल, संजू असेल आणि संपूर्ण त्यांचे भाऊ असेल, भाऊ पाटील दादा इथं बसलेले आहेत, सर्व आहेत. आमचे संपतराव, मोठा वाडा आहे, कारभारी पाटलाचा वाडा म्हटलं जातं, त्यानंतर रखमा पाटलाचा वाडा म्हटलं जातं. असे मोठमोठाले व्यक्तिमत्व, भिका पाटील असेल, दादा पाटील असेल आणि फकीर पाटील असेल, किसन पाटील असेल, असे मोठमोठाले व्यक्तिमत्व ह्या वाड्याला लाभलेले आहेत. त्यांच्या वारसा आजही
ही नवीन पिढी चालवत आहे आणि त्यातीलच एक महत्त्वाचा घटक या कुटुंबातून गेल्यामुळे निश्चितपणे बाप गेल्यामुळे आधार तुटतो. बाप कसाही काही असेना, परंतु घरात असणं, त्याचं अस्तित्व असणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या कुटुंबातील जयराम पाटलाच्या बहिणी असतील, नळवाडीला आमच्या नायकवाडी परिवारामध्ये दिलेल्या आहेत. म्हणून संपूर्ण बहिणींचं नातेवाईक असेल, भावांचं नातेवाईक असेल, खैरनार पाटलांचं सर्वांचं नातेवाईक असेल, इथं या दुःखद क्षणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. त्यामध्ये सन्माननीय बंडूनाना भाबड आहे, आपले सर्वांचे मार्गदर्शक बबनराव खैरनार आहेत, संपत-अण्णा आहे, कचुरा-अण्णा आहे, या गावचे माजी सरपंच चंद्रशेखर खैरनार आहे, ॲडव्होकेट विलास खैरनार, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक अशोकराव भाबड आहे. अनेकांची उपस्थिती आहे. पाहुण्यांमध्ये या खैरनार कुटुंबाचे आपले सर्वांचे मित्र, सिन्नर नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय सोमनाथजी पावसे पण इथं उपस्थित झालेले आहेत, नामदेवराव आहेत. या सर्व मान्यवर ह्या दुःखद क्षणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जयराम पाटलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी काही मान्यवरांना इथं हे करतो. त्यामध्ये सन्माननीय अशोकराव भाबड, बंडूनाना भाबड आणि आपले मार्गदर्शक बबनराव खैरनार तंटामुक्ती यांनी थोडक्यात आपली श्रद्धांजली इथं अर्पण करायची आहे. दुःखद अंतकरणाला उपस्थित जनसमुदाय, महिला, माता भगिनी, आपल्यातून जाऊन जयरामदादांना तब्बल चालता बोलता 1 वर्ष झालं. अतिशय कष्टमय जीवन व्यतीत करून हा प्रपंच चालवत असताना निश्चितपणानं जयरामदादांच्या कुटुंबाकडं निश्चितपणाने जयरामदादांनी आपले 2 भाऊ सर्व्हिसला असताना मुंबईला, 2 मुलं, बहिणी, असा मोठा परिवार, हा परिवार निश्चितपणानं चालवत असताना जयरामदादांनी खूप प्रचंड असं कष्ट केलं. त्यांच्या साथीला सुमनवहिनी होती आमची. सुमनवहिनींनी खूप कष्टमय जीवन करून मी त्या कुटुंबाचा लहानपणापासून खालच्या मळ्यात जाणं असल्यामुळं नेहमी जयरामदादांच्या घरी जाणं असायचं. हरिभाऊ वसंत संजीव असं हे अतिशय चांगलं कुटुंब. आणि याच्यातून निश्चितपणानं जयरामदादांचं जाणं झालं. निश्चितपणाने वडील गेल्याचं दुःख ज्याचं जातं त्यालाच कळतं. खऱ्या अर्थानं जयरामदादांच्या जाण्यानं या परिवारावरती अतिशय दुःख आहे. हे दुःख हलकं करण्याची परमेश्वर या कुटुंबाला शक्ती देऊ आणि जयरामदादांना परमेश्वरच्या निश्चितपणे चांगली जागा मिळू अशा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं जयरामदादांना विनम्र असं अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. रामकृष्ण. शोकाकोर बंधू आणि भगिनी, गेल्या 1 वर्षापूर्वी अतिशय असा कर्तबगार, शाब्दिक, मोडेल पण वागणार नाही, खरं बोलणारा आणि अतिशय दुसरीच्या दुःखामध्ये धावून जाणारा असा एक आपला पाटीलवाड्यातला एक मोहरा जयराम रखमाजी खैरनार आपल्यातून गेले. अतिशय कष्टाळू माणूस, शाब्दिक माणूस, कधीतरी स्वार्था करता, फायदा करता खोटं बोलायचं, खोटी साथ द्यायची, हे त्याच्या आयुष्यात कधी घडलं नाही. एकदा जयराम पाटलांनी एखाद्या पार्टीला शब्द दिला का समजायचं तो पूर्ण वळले झाल्याशिवाय राहणार नाही. एक सच्चा माणूस. आणि थोडं सुद्धा त्याच्या अंतकरणाच्या विरोधात एखादा निकाल लागला, माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला विलक्षण होत असतील त्यांची बाजू जर एखादी असेल आणि त्यांची बाजू जर हरत असेल तर 3 दिवस जयराम पाटील जेवत नव्हते. म्हणजे इतका सच्चा कार्यकर्ता होता. कुठंतरी त्यांच्या मनामध्ये थोडी हार आली. आदल्या वर्षी त्याच वयातील, त्याच पिढीतील एवढेच कर्तबगार, दुसऱ्याच्या सुख दुःखात धावून जाणारे असे आमचे निवृत्ती कारवाई भाबड गेले. आणि दुसऱ्या दिवशी जयराम पाटलांनी सुद्धा धक्का दिला आणि गावाला खरखर सुतक. मनापासून दुःख झालं, कारण ही दोन्ही मुलं अतिशय परोपकारिक होते, दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जाणारे होते. यात्रा असो किंवा सप्ताह असो, कुठलाही कार्यक्रम असो, एखाद्या पार्टी अडचणीत असो, त्याच्या सुखदुःखामध्ये धावून जाणे
ह्या दोन्ही मुलांचं काम असायचं आणि त्यांची उणीव खरोखर आजही मी गावाला भासते. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रसंगामध्ये माणूस सापडतो त्यावेळेला जयराम पाटला आणि निवृत्ती कारभाराची आठवण लोकांना येते. तर ही दोन्ही मुलं गेल्याने खैरनार कुटुंब असेल, भावड कुटुंब असेल, यांना फार मोठं दुःख आहे. आपल्याला सुद्धा फार मोठं दुःख आहे. आणि या कुटुंबाचा नायकोडे कुटुंबाशी फार मोठा आमची जी भगिनी जिजाबाई नायकोडे कुटुंबात येईल होती, त्यांचंही मार्गदर्शन घेऊन ही आपलं कुटुंब त्यांच्याबरोबर नांदत होतं. आणि सर तुम्ही नायकोड कुटुंबांचं नाव घेणं विसरले. हे आपलं खरं दैवत आहे नायकोड्यांचं. आणि ही खैरनार कुटुंबाला जे दुःख झालं ते दुःख हलका करण्याची शक्ती परमेश्वर देव व आमच्या जयराम पाटलाला निवृत्ती पाटलाला चांगली जागा व सद्गती मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्व तुमच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. माझा सच्चा मित्र आणि पाटील आता ज्या काळामध्ये आमच्या पाठीमागं गावात कोणी उभं राहत नव्हतं अशा वेळेस आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन चास, नळवाडी आणि कसरवाडी 3 गावामध्ये आम्ही शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन केलं. आणि त्या काळातील हा आमचा जयराम पाटील आमच्याबरोबर एकदम पहाडासारखा उभा राहिला आणि माझ्या राजकीय सामाजिक जीवनाला सुरुवात होत असताना प्रचंड अशी साथ दिली. असा माझा मार्गदर्शक मित्र जयराम पाटील या परिवारातून गेल्याने खरं तर जयराम पाटलाचा परिवार हा खऱ्या अर्थानं सुखी समाधानी झाला होता. खरं तर स्वर्गीय दादा पाटील नायकवाडी असतील, बंसी पाटील नायकवाडी असतील, त्या नायकवाडी परिवाराचा ह्या कुटुंबावरती फार मोठा असा आधार होता. आणि त्या आधाराने हा परिवार उभा राहत असताना जयराम पाटलाचं अचानक जाणं हे आम्हाला सगळ्याला दुःख देणारं झालं. खरं तर सुमन वहिनी असेल, दोन्ही मुलं असतील, सर्व परिवार असेल, त्यांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव, ताकद देव, त्याच्या आत्म्याला चांगल्या प्रकारची गती आणि सद्गती लाभो असे मी परमपिता पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर बाबड सरांनी या हरिभक्त कीर्तनकार कातुरेताई, जाधवताई, पाटीलताई म्हणजे उर्फ गजे या परिवारातील या भगिनींच्या बद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला माहिती दिली. आणि खरं येते की ही सेवा ईश्वर सेवा आहे आणि ईश्वर सेवा ते अत्यंत मनापासून करून या अध्यात्मात धर्म, देव, देश याच्यासाठी कार्य करत असताना पुढच्या पिढ्या निर्माण करतात. त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडे. तरी तुम्ही आमचे कोणाचेही नावं घेतले नाही तरी चालेल, परंतु तुम्ही या ठिकाणी तुमच्या मिस्टरांचं नाव या ठिकाणी आमच्या समोर घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.